नाही, सरकार म्हणून बोलतोय हो मी त्यांच्याकडे, त्यांच्या बाबतीत बोलतोय. आणि काही बदल झाला असेल त्यांच्यात, मला माहित नाही. मग ते जर बोलले नसतील असं जर तुमचं म्हणणं आहे, शिंदे साहेब किंवा कोणी, पहिल्यासारखे शिंदे साहेब राहिले नसतील. मग पहिल्यासारख्याचा अर्थ, पहिल्यासारख्या म्हणण्याचा अर्थ असा की सर्वसामान्याच्या वेदना जाणून घ्यायच्या आणि आपण ते प्रश्न सोडवण्यासाठी झुंजायचं. पण जर आता एखादा कुणी जर दुसरं काय बोलत असेल आणि त्याच्या विचाराच्या जर ते आहारी जाणार असली आणि बदलणार असली तर होऊ शकतं, त्याचं काय सांगता येतं. कारण जसं सांगणारा का येऊ शकतो कानात सांगायला, आणि त्याच्या विचाराप्रमाणे जर ते चालायला गेले तर ते बदलू शकतात. आणि त्यांच्या विचारांनी चालले तर ते कधीच कोणत्याच आंदोलकाबद्दल, कोणत्याच समाजाबद्दल, कोणत्याच पक्षाबद्दल भेद नाही करणार. मग ते पहिल्यासारखे राहिले नसतील असं म्हणण्याचा माझा अर्थ. हाच बदल म्हणजे भाजपचं शिष्टमंडळ आलं, म्हणजे जे मंत्री आले ते आमदार आले ते भाजपचे होते. शिवसेनेचे 2 दिवस कोणीच आलेले नाही, म्हणजे हा तोच बदल आहे का? ते बदलले का? शिंदे साहेबांच्या मंत्र्यांना किंवा शिंदे साहेबाला येऊ दिलं नसेल किंवा ते आले नसतील असंही असू शकतं. पण त्यांनी बदलू नये, कोणाचं तरी ऐकून बदलू नये, त्यांच्या विचारात बदल करू नये. पूर्वीसारखे शिंदे साहेब राहिले नाहीत ही जनतेत वार्ता जाऊ नये, त्यांच्यासाठी ती डॅमेज असू शकतो. तारणहार जनता असते बाबा, जनता तारणहार असती. मंत्र्याची, उपमुख्यमंत्र्याची, मुख्यमंत्र्याची हे कोण तारणहार? हे कोण तारणहार? हे जनता तारणहार आहेत. जनतेने ठरवलं यांना त्या पदावर ठेवायचं तरी राहू शकते. जनतेने जर ठरवलं 29ला आऊट, घरी कुशाल घरी, तारणहार हे कोण? आणि हे साचून राहत असतं. कामं नाही केले, मुख्यमंत्र्यांनी नाही केले, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नाही केले, हे लोकांच्या मनात साचून राहतं. आणि ते निवडणुकीच्या दिवशी मताच्या रूपात त्याचा उद्रेक होतो, असंतोष दिसून येतो. मग त्यावेळेस तसं एवढंच कमी समजू नका कोणाला. एखादा अर्धा कोणी माणूस येत असेल तुमच्याकडे, 4-2 जण येत असतील आणि त्याच्या आहारी जाऊन तुम्ही जर लोकांना भेटायचं बंद करणार असाल, तुमची पूर्वीची पद्धती बंद करणार असाल तर हे बदल चांगला नाही. बरं, आता तुम्हाला 3-4 दिवसांचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे, मात्र आचारसंहितेची मोठी अडचण येऊ शकते. तुम्हालाही वाट बघावी लागेल असं चित्र आहे? नाही, आचारसंहितेची अडचण नक्कीच आली असती. पण तुम्हाला नवीन काही JR काढायचे असले तर पूर्वीचे JR आहेत त्याच्या सूचना काढायला कुठल्याही अडचणी नाहीत. आदेश आणि सूचना काढायला कोणत्याच अडचणी नाही आहेत. आचारसंहितेत कॅबिनेट होऊ शकतात. आत्ता पाठीमागची कॅबिनेट झाली, त्याच्या पाठीमागची पण झाली, 15 दिवस झालं आचारसंहिता लागलेली. मग त्यावेळेस होतं. हा, एक गोष्ट खरी की त्यांना नवीन काढता येत नाही ना JR, तर त्या संदर्भात जुने JR काढलेत, त्याच्या सूचना आणि आदेश द्यायला कोणतीच अडचण नाहीये, कोणचीच ती पण अडचण नाहीये. आणि मी खात्रीनं सांगतो की कधीच देवेंद्र फडणवीस साहेब आणि विखे पाटील साहेब हे कधीच मराठा समाजाच्या यापुढे तरी रोष अंगावर आणि नाराजी घेणार नाहीत. ते उद्यापासून सलगपणानं मराठा समाजाच्या मागण्याच्या बाबत काम सुरू करतील. मंगळवारपासून उद्या 100% सुरू करतील.